सुखाचं नंदनवन लेक तुळस वृंदावन लेक सुखाचं नंदनवन लेक तुळस वृंदावन लेक टिपुराचं चांदण लेक गारव्याचं चंदन 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 श्रीराम नाट्य मंडळ सहर्ष सादर करीत आहे एक अंकवी ज्वलंत नाटक लेक लेक लेक। तुषार वाजव ना. अभिनंदन, तुम्हाला मुलगी झाली. काय मुलगी? मी पहिली साखर आणतो. अरे वा वा, लक्ष्मी झाली आम्हाला. अगं लय भाग्य लागत पोरगी व्हायला, सोपं आहे का एवढं? अगं लय बाप आहेत. प्रत्येक पोरीला बाप असतो पण प्रत्येक बापाला पोरगी नसती. अरे आली रेखाडी, लक्ष्मी आली आपल्या घरात. सुनबाई बघू बघू. अगं जरा सुनबाई का पण बघ, नुसतीच घेऊन बसली नसतील ना लगेच नाताचे पप्प्या. जरा सुनबाई का बघ की. अगं अरे बघ की कसं आजीवन दिसतंय. हे आजीवानी गायचं मायावानी दिसतंय ते. अरे नाकाचा शेंडा बघ की मायावन दिसतोय का नाही. हा नाका शेंडा आहे. बाकीचं हाय कलर जरा उजाळ आहे आता. आली का माझ्या कलर वरती? दुसरं काहीच नाही का तुला? अरे माझी नात तेवढी छान दिसती. अरे शेवटी लेख ही बापासाठी आरसा असते. अगं लेकीचा आणि बापाच्या जीवाचं प्रेम फार वेगळं असतंय. हे तुम्हाला नाही कळायचं. जेव्हा ज्याला लेख होईल ना त्याला खऱ्या अर्थानं लेकीचं महत्त्व कळतं. चला आपण लेकीला पाळण्यात ठेवू. जर सुनबाई सांग ना. गाणं गाणं लाव. लेक सुखाचं नंदनवन लेक तुळस वृंदावन लेक सुखाचं नंदनवन लेक तुळस वृंदावन लेक टिपुराचं चांदण लेक गारव्याचं चंदन लेक टिपुराचं चांदण लेक गारव्याचं चंदन लेक टिपुराचं चांदण लेक गारव्याचं चंदन लेक टिपुराचं चांदण लेक गारव्याचं चंदन.
लेक गारव्याचं चंदन लेक टिपुराचं चांदण लेक गारव्याचं चंदन रिपीट. घरदाराचा हसणा तीच घरामधी असणा घरदाराचा हसणा तीच घरामधी असणा जणू आईचा सहवास तीच बाजूला बसण आजी आजी मला गोष्ट सांग ना. बाई आता तुला कोणची सांगू. हा राक्षसाची सांगू. नको नको मला राक्षसाचं भ्या वाटतं. बर मग वाघाची सांगते. नको का आजी मला त्याचं पण भ्या वाटतं. बर सांगते. बरं ऐक. एक असतो सांगू आणि एक असतो नको सांगू. बरं सांगू चढला झाड आता खाली कोण राहिलं. नको सांगू. बरं आता नाही सांगत आपण आहे ना देवपूजा करून घेऊ झोपून. बरं दिव्या एकच माहिती जा. दिवा दिवा दीपकार कानी कुंडले मोती हार दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी. लय सकाळ सकाळ देवपूजा काय मागते काय देवाकडे. ते कुठं सांगायचं असतंय व्हय? सांगायचं नसतंय म्हणा पण जरा आम्हालाही कळू द्या काय आहे तुमच्या मनात. आव हा सोन्यासारखा संसार हे गोकुळासारखं घर त्यात असलेलं प्रेम जिव्हाळा ते असंच आबाधित राहू दे एवढंच मागते त्या परमेश्वराकडं. आणि देव ते देईन एवढाच विश्वास. देवपूजा झाली असली तर सुनबाईची आणखी जरा थांबा आत्याबाई लगेच आणत्या. जरा त्या बाईक पण बघ. वय पण मी काय म्हणतो काय रे पोरा. ती गुड्डी कुठे दिसणार आपली असं सुनं सुनं वाटू राहिले. अरे रात्रीचं कावाचं चाललो तिचं. आजे गोष्ट सांग कुठं ती चिवची सांग कुठं ती मावची सांग. अरे नुसतं डोकं उठून ठेवलं होतं. लिकरू झोपलंय ना तेवढंच शांत आहे. अगं काही केलं तर माझी छोटी परी आहे ग ती. नाचन खेळन आपल्या अंगणात आणि एक दिवस ना लग्न करून भुरकन उडून जाईल. अरे शेवटी पोलून चालून ती आपली पाहुणीच ग. पण काय सांगू ती नुसती आजूबाजूला जरी नाही दिसली ना तरी अजिबात करमत नाही ग. असं वाटतं स्वतः तिच्यासोबत राहावं तिच्या संग खेळावं नाचावं. अगं कितीही टेन्शन असलं कितीही त्रास असला तरी लेक जवळ असली ना की जेव्हा लय हायसं वाटतं ग. अरे बास लई नको सपन माईक जवळ आहे. पुरीच्या जातीला बापाचं घर सोडावं लागतंय की. आता आम्ही नाही का आमच्या बापाचं घर सोडलं. बरं तू चालू द्या आजी ना त्यांचं मी दूध घालून येतो. बरं ये. उठलीस बाळा. हो आजी. बाळा मग आता काय. आजी आजी ऐक ना ग मला पाटकुळी घे ना. अगं बाया तुला घ्यायचं वय. बरं बस. आव आत्याबाई तुम्हाला झालाय तुमचा जीव जड आणि तिला उचलून घेता वय. अगं सुनबाई लाडाची हाय. 2 दिवस कुठं गावाला गेली तर करमत नाही. नका सांगू तुमच्या आहे ना नातीचं पुदाकच नका सांगू. 2 दिवस झाले तवाच तुम्हाला नगरला नेलं. तवा कुठं तुमचे पाय बरे झाले तवा कुठं चालता येतंय आणि अजून करा तिचे लाडण घ्या तिला उचलून.
अगं घराचं नाव मोठं करीन, लाडाची आहे माझी नात. तुम्ही ना तिला आहे ना लईच लाडाचं करून ठेवले, नुसतं डोक्यावर बसून ठेवले. तुम्हाला काय करायचं ते तिचे लाड करा, पण आधी चहा घ्या, मला लई काम आहे. बरं दे बाई. तुझी आभाळा इतकी माया, तू ममतेची ग छाया. साधी भोळी माझी आई, सुखाची ग तू सावली. साधी भोळी माझी आई, सुखाची ग तू सावली. जीव वळून लावी माझी ग तू लाडूबाई. जीव वळून लावी माझी लाडूबाई. आई विना मला करमत नाही. आई विना मला करमत नाही. आईला माझ्या लेकीचा अभ्यास चाललाय भाऊ. काय अभ्यास करते काय नको? हो बाबा मी अभ्यास करते. वा 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 वा, बरं आहे भाऊ. तू अभ्यास केला म्हणजे माझ्या डोक्याला ताणच नाही राहायचं. आव लेकरू कधी नव्हतं अभ्यासाला बसले, तुम्ही ना लई लाड देऊ नका बरं. अगं आहे का, मी काय तिची पुस्तकं फाडितो का आता? हाय का? आव अभ्यासाला बसली आणि तुमचं तर माहिती, तुमचं तर आहे ना लई कौतुक असतं लेकीचं. तुमचं तर आहेच, आणि त्या आजीनी तर अजून लाडून ठेवले तिला. अगं कसं असतंय माहितीये का, अभ्यास करणार आहे शेवटी बापाव गेली ती. बस ते तर सांगूच नका. अरे तू नको सांगू, तू यायचा दुपारीच पळून. आहे का, आता लेकरा समोर माहिती चौकात का दुपारी पळून यायचो. काय खोटं बोलल्या हो? अगं बाकी काही असू दे, माई लेक ना लय अभ्यास करणार, एक दिवस लय मोठी होणार आहे ती. करीन ना, पण आहे ना तुम्ही जर तिचे लाड कमी करा म्हणजे बरोबर अभ्यास करी. बाळा तू मोठी झाल्यावर काय होणार ग? बाबा मला ना मोठं झालं की खूप मोठं डॉक्टर व्हायचं, आणि तुम्हाला ना म्हणजे माझ्या बाबांना ना खूप मोठ्या गाडीत फिरवायचं. हा, आणि आईला? आई काय आई चट पायी पायी. नको सांगू, तुला आहे ना तो जन्म आहे ना तुझ्या त्या बापानेच दिलाय. उठलं सुटलं का माझा बाप माझा बाप, आई काय उठसूट करी ती काम. हो मग आहेच माझे बाबा नाही, हिरो. दे डाळी. तुम्ही ना अगं असं बोलत असतात का गाईला? ती कशी बोलते तुम्हाला? बरं झालं बदला घेतला. काय म्हणते? काय नाही कुठं काय नाही, मी काय बोललो. आणि तू मोठी झाली ना, आपण दोघं गाडीत जायचं. हं? आणि आईला ना इथंच ठेवायचं, न्यायचंच नाही. हा, मी बरी 2 याचं गिळाय देईन तुम्हाला. मी मोठी झाली की शिकन की बाबा आणि मी आम्ही हा. दोघच खाऊ. तुला करू टुक टुक माकड. बघा बघा कशी चुरू चुरू बोलायला लागली. नाहीतरी ना तुमचे लय लाड झालेत. तुम्ही ना तिला लय डोक्यावर बसून ठेवले. असेच लाड केले तर कशी शिकायची पोरगी? तुमचं बापा लेखीचं चालू द्या बाबा, मला लय काम आहे. अगं शिकन पोरगी बापाव गेली. सुन बाई, बाबा मी भाजी चिरून पाहू का? बरं चिर, पण सावकाश चिर बर का, हो बाबा. नाही तर घ्यायची ना हाताला लागून. तुषार आई ग बाबा बोट कापलं. काय आलं? कधी हसणार आहे, कधी रडणार आहे. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. तुझे सारे उन्हाळे, हिवाळे पावसाळे, तुझे सारे उन्हाळे. हिवाळे
सर पण येणार. हा बोल. तुमचा बघ ना ग, बघता बघता पोरी किती मोठे झाले. हा नाव पोरीची जाते, पण काही म्हणा पोरीची जाते ना अशी भराभरा मोठी होती अहो. अगं पण माझी पोरगी ना आता पाहता पाहता एक छोटीशी होती, पॉलक्यातली, पाहता पाहता भारक्यास मोठी झाली. मला ना असं वाटतं ती मोठीच नाही बाबा. अहो पोरीची जाते असं कुठं होते वय. हा ना, कॉलेजला जाईन, शाळेत जाईन आणि पाहता पाहता फार मोठी होईल ग. अहो पोरीची जात आहे शेवटी. लग्न लग्न मला ना तुला सांगू का, पोरीचं लई मोठं लगीन करायचं, असं धडाक्यात लगीन करायचं ना, अख्खी भावकी ना भावकी अशी जळाली पाहिजे आपल्यावर. अहो करू की त्यात काय. आणि हे बघ, तिच्या लग्नात आहे ना गुलाबजाम घालायचं. काय घालायचं? गुलाबजाम. हा, आणि ते राजा राणी म्हणतात ना ते पण करायचं. अहो तेवढंच काय, मस्त पेढे बर्फी ठेवू की तिच्या लग्नात. हा, आणि सगळ्या नातेवाईकांना सगळ्यांना बोलवायचं. असं चांगल्या तुला इथोर बांगड्या बिंगड्या घालू. अहो बांगड्या काय, मी तर आहे ना अशा आहे ना भारी पाटल्या करणार आहे. आणि ना माय माहेरचे ना लय येणार आहेत अहो माझ्या लेकीच्या लग्नाला. कोण कोण येणार आहे ग? अहो तुम्हाला सांगते, माझी आत्या आहे, माय मामा मामी येतो, माझे आहे ना भाऊ बहिणी येतो. तू सगळे बोलवून माय काय भूकंपात गेले का काय? आता तुम्ही विचारलं तर घरचे कोण येणार आहे, मग सांगितलं कोण येणार. हाय बाई, आजीचं काय? अरे मला आहे ना माया गुड्डीच्या लग्नात मस्त एक लुगडं घे आणि एक नथ बी घे बर का. तुला असं काटा पत्राचं आज चिर घेतो, अशी नथ हलवीत हलवीत तू हिंडली पाहिजे. अगं तो अंगा खांद्यावर सांभाळले लेकराला. अरे मग लाडाची हाय. आणि हे बघ, मंडप एवढा मोठा टाकायचा, मंडप एवढा मोठा टाकायचा, ते अख्खं असं गाव जेवलं पाहिजे सगळं लय मोठं. आव करू की लय मोठं करू. आणि सासूबाई नतच काय चांगली सोन्याची बोरमाळ करू. करू करू सुनबाई, मला सगळं कर बाई. करू की आत्याबाई. अहो एवढं सगळं झालं, तिच्यासाठी एवढं करतोय, एवढं मोठं लग्न करायचंय. अहो पण त्याच्यासाठी पैका तर लागन ना. अगं कुठं लय पोरे आहेत आपल्याला, एक तर पोरे एखादं वावर विकू, पण पुरीसाठी लगीन असं दणक्यात करून टाकू ना का असे बघणारे डोळे असे हे झाले पाहिजे. अरे बापासाठी ना पोरगी सगळ्यात मोठं असते, सगळं काय तिच्यासाठीच करायचं ना, असं दणकून लग्न करून टाकू आपण. करू करू चांगलं थाटात लग्न करू आपल्या लेकीचं. अहो पण जिच्यासाठी एवढं चाललंय, जिच्या विषयी बोलतोय, ती पोरगी कुठे? आईला कॉलेजवरून आलं नाही का गुड्डी अजून? बघा की हो. अहो दिस मावळा आलाय, पण लेकरू अजून काही घरीची आहे ना. बरं अगं येईल, झालाय टाईम, नाही तर एसटी बिस्टी लेट झाली असेल पार नेऊन यायला. येईल, तू आपल्याला लई काळजी करती. अरे माई लेख माई तुला सांगतो लाखात एक आहे, तू बघ येईलच. ते ना तुमच्या लेकीचं कौतुक नंतर करा, पण आधी कुठं राहिली ते बघून या बरं. बरं बाई, आता कसं बायको म्हणून तसं आपलं काय लय ऐकून पुता. ते बघ, आहे का, आले. आई आई हे बघ ना मला काय भेटलंय. बाई. कॉलेजमध्ये पहिला नंबर आलाय. बाई माझं लेकरू किती हुशार आहे. अहो बघा की तिला काय भेटलं. अगे शेवटी बापाव गेली पोर. नका सांगू, काही चांगलं केलं का तुमची, आणि वाईट केलं का माझी. बरं ऐक ना, तू पहिला आजीला दाखव, मी अख्ख्या गल्लीत साखर वाटून येतो, असे जळाले पाहिजे गल्लीतले. लगेच जा. आजी हे बघ मला काय भेटलंय. बाई 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 माझं सोनं ग, नावच काढलं बाई लेकरानं. अगं सुनबाई बघती काय, पोरी तुकडा वावळ की. होय आत्याबाई लगेच आणते. बाई मा लेकरू आहे ना लय हुशार आहे. एक दिवस आहे ना आई बापाचं नाव आहे ना लय मोठं करणार आहे. पोरी असाच अभ्यास कर. हा हा. आजी आजी ऐकतेस का ग, माझं ना लय डोकं दुखतंय. का ग बाई काय झालं? अगं बाया ताप आलाय. अगं सुनबाई बघती काय, पोरील ताप आलाय. काय म्हणता आत्याबाई? अगं बाई खरंच की आत्याबाई, तिला तर लय ताप आलाय. अगं सुनबाई लय तापली. इन काही खाल्लं होतं का ग सकाळी? अहो कायच काय, तिला कॉलेजला डबा दिला का पोरगी काय करते काय माहिती, तसाच माग घेऊन येते. काय ग, काय झालं माझ्या गुड्डीला? अहो बघा की पोरगी लय तापली. आईला या लोकांची दिष्ट लागली असतं माझ्या लेकराला.
तुमचं लेकरू खायचं प्यायचं म्हणलं का मार बोंबले थिंडत आहे. बरं बरं तिला दवाखान्यात न्यावं लागेल मग आता. अहो पण तिला दवाखान्यात तर न्यावं लागन हो, लईच तापली ती. बरं जाऊ घेऊन दवाखान्यात मग काय आता. अहो पण दवाखान्यात न्यायला पैसे. सांगू का ग काय झालं माहिती का, कांद्याची पट्टी अजून आली नाही. मी 4 बाऱ्या त्या व्यापाऱ्याकडे जाऊन आलो आणि आता दवाखान्यात न्यायला पैसे पण नाही ग. अहो पण आता शेजारी पाजारी तरी कसं मागता बरं. कोण दिन बरं अशा ऐन टायमाला. आजकाल कुणी कोणाचं राहिलंय का. तू म्हणते ती मस्त खरं आहे ग, पण बघ ना कोणाकडे तरी भेटलं तर आपण देऊन टाकू. आपण कोणाकडे जाऊ मोलमजूर करू पडल ते काम करू, पण ते लेकीचं देऊन टाकू. देऊन टाकू त्या शेजारणीचं. बर बघू आता आपण. हा ना लेकराला बरं वाटलं ना, लेकरू आजारी असलं ना काय तरच मन लागत नाही. सगळा जीव त्या लेकरापाशी बसलेला असतो. अहो बरं आहे का गुड्डीचं. अहो नाही ना राधा अक्का, पोरगी ना 2 दिवसापासून झोपून आहे, लईच तापली. अहो मग तुम्ही तिला दवाखान्यात न्यायचं ना. अहो काय सांगता, दवाखान्यात नेलं, डॉक्टरांना विचारलं, ते म्हणले लई ताप आहे. पोरीला आहे ना तो कसला काय तो कोर्स करावा लागन आणि त्याच्यासाठी ना लई पैके सांगितले. अहो पैशाचं काय, पैसे येत राहत्यात, पुरीचा जीव महत्वाचा आहे हो. राधा का एवढ्या बारीनं अजून कवा तुम्हाला म्हणलो नाही, पण हात जोडतो. काय झालंय कांद्याची पट्टी अजून आली नाही. एवढ्या बारीनं उसणं झालं तर बघा ना. अहो लेकरू लय तापाने फनफनलंय हो, दवाखान्यात न्यायचंय म्हणून. अहो तुम्ही म्हणता ते खरं आहे, पण पैशाचं तर अवघड आहे हो. एवढ्या वेळेस नका नाही म्हणून तू सांग. अहो राधा अक्का बघा ना तेवढं लेकीसाठी बघा. अहो पै करून तुमचे पैसे भेटू हो, नाही ठेवायचो आम्ही. अहो बरं पाहते मी कुठं काही झालं तर. राधा अक्का तेवढं नक्की बघा. अहो तुम्ही आपल्या गुड्डीची काळजी घ्या बरं का. आपली गुड्डी एक दिवस लई नाव काढीन. बर मी येऊ का हो. हा या तेवढं नक्की बघा. अहो नक्की नक्की. तिला लावू झोप येतो आता. पोरीचं झालं ग, पण तुझ्या खोकल्याचं काय ग. आव आपल्या पोरीला दवाखान्यात नेलं, तिला बरं वाटलं का मा बी खोकला मा सगळं दुखणं आपाप गायब होईल. आईची माया किती इडी असते ना, आपलं दुखणं अंगाव काढीन ग. पण लेकराला थोडंही बरं नाही वाटलं ना, तिच्या जीवाला बरं नाही वाटत. तू काळजी घे, नाही तर तिचं एक पट आणि तुझं दुप्पट वाढून ठेवशील तू. तुम्ही माही काळजी करू नका. आपल्या आहे ना लेकराला फक्त दवाखान्यात नेऊन आणा बरं. बरं दवाखान्यात घेऊन जाऊ. बर आता आहे ना लय रात झाली, ते दवाखान्याचं आणि पैशाचं काय आहे ना ते उद्या बघू. आता झोपायला चला बरं. बरं चला. विठू सारखा बापही माझा रंगात आहे सावळा. अबीर मानुनी विठू सारखा बापही माझा रंगात आहे सावळा. अबीर मानुनी रोज कपाळी लावे माथे साठला. हजार वेदना उरात त्याच्या, हजार वेदना उरात त्याच्या, तरी तो थाटात हसतोय ग. शेतात राबणार बापात मला तवा विठ्ठल दिसतोय ग. शेतात राबणार बापात मला तवा विठ्ठल दिसतोय ग. औता मागे वारे रोजची पावला लता भेगा. लेकराच्या सुखासाठी उंबरात तो उभा. वादळ वारा पाऊस गारा, वादळ वारा पाऊस गारा, पहाड बनून तू सोचतोय ग. शेतात राबणार बापात मला तवा विठ्ठल दिसतोय ग. शेतात राबणार बापात मला तवा बघ ना ग, बघता आपली पोरगी कॉलेजला गेली. प्रत्येक याच्यात जाऊन बक्षीस घेऊन येते. आपलं सगळ्यांचं नाव ना लय मोठं करते. लय भारी वाटतं ग. असं वाटतं तिचं कवा लगीनच नाही करावा, आपल्या पाशीच ठेवा तिला कायमचं. आव
पोरीची जात आहे, शेवटी लगीन करून दुसऱ्याच्या घरी जावंच लागतंय. नाही नाही, मी काय करणार आहे, आपल्याकडे ठेवणार आहे. मरून जाऊ, नको लगीन करायला तिचं. अहो किती लेकीच्या प्रेमापायी येडे झाले. असं कुठं असते वय, कुणी आपल्या लेकीला घरी ठेवतं का? अगं बापासाठी लेख काळीज असती आणि प्रत्येक बापाच्या काळजात खऱ्या अर्थानं लेख असती ग. अहो ते खरं आहे, पण जे आहे ते आपण बदलू तर नाही शकत ना. बरं बरं चल. बरं चला, आता तिला बी कॉलेजला जायचं असन, मी बघते तिच्या डब्याचं. आई, ए आई, लवकर येतेस का ग? मला कॉलेजला जायला उशीर होतोय. ए आई, आई ग बाई, किती तो आरडाओरडा. धर हा डबा घे आणि वेळेवर जा. नीट डबा खान वेळेवर मागे ये. हो हो, बघ ना, पण किती वेळ झाला, की प्रिया पण अजून आली नाही. अगं लांब राहती. ते बघ आली. आता दोघींनी नीट जा आणि लवकर ये आणि वेळेवर डबा खा. माहिती ना कसं दुखणं होतं बघ नंतर. हा हा नीट जा काय. हा. किती उशीर झालाय, अजून बस पण येईना. हो ना, बघ ना ग. बघ ना, बघता बघता कॉलेजची 2 वर्ष संपत आली. हो ना, बघ ना, कळालंच नाही वेळ कसा निघून जातो. तू काय करणार आहे मग पुढे? मला ना, माझे ना खूप मोठे मोठे एम्स आहेत. मला ना UPSC MPSC अशा मोठे मोठे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जायच्यात. आणि ना माझ्या आई वडिलांना लाल दिव्याच्या गाडीत फिरवायचे. आणि मग लग्न? आधी अंगावर नोकरीचा गुलाल आणि मगच हळद. अरे वा, खूपच छान. प्रत्येक मुलीने तुझा आदर्श घेतला पाहिजे. हो, ते बघ बस आली, चल लवकर. तुफान आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही, आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय, आमची पावर हाय, लढका तुम्हाला सोसायचं नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय, आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी. अरे आपण गॅदरिंगचा नादच केला राव. पण विषय का, चल जाऊ देते. जाऊ आपण कॅन्टीनला 50-50 कसे कडक. इकडे 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 जा. अरे इकडे जाऊ. माय डोळे पल्लीत काय, तू पुढे बघून बघ. मी पुढे बघून तू धडकलाय मला. जाऊ दे. साजे हो तुझा जीव माझा गुंतला ग, उषाखाली फोटो तुझा चांदरातीला, तुझ्या गणित फूल म्हणून विसावलं मन, त्या विसावल्या मनालाही घेना साथीला ग.
लाईट लाईट. अहो 2 दिवस झाले आपली पोरगी काय घरीची आहे ना हो. गेली आई कुठतरी मामा बिमा का आत्या का गेली असन ग, येईल. अहो असं कसं पण एवढे दिवस झाले पोरगी कशी न सांगता जाईन बरं. तू जाऊ दे ग, माया लई माया आहे तिची. अगं मी जवळ रानातून येत नाही ना तो पोरगी जेवत सुद्धा नाही ग, एवढी जेव तिचा बापावे. गेली असन मैत्रिणीकडे येईन, तू काय काळजी करते. अहो पोरगी घरी नसली की घराला घर पण नसतं. कुठं गेली असं नो. गेली असेल ग कुठंतरी. नको तू काळजी करू, तू खाऊन घे ना 2 घास. नाही ते जाऊ द्या. मला आहे ना माझ्या आधी लेकीला भेटायचं. आपण आहे ना हे काम करू, आपण आहे ना तिला पोलीस स्टेशनला शोधायला जाऊ. नको पोलीस स्टेशनला नको. अहो पण आता कुठं बघायचं, आपण सगळीकडे पाहिलं गावात विचारून, पण पोरगी काय कुठं दिसलीच नाही. अगं पोलीस स्टेशनला गेलं ना सगळ्या गावात बोबाट होईल, लोक चितू करतील आपल्यात नावावर. अगं येईन ना, गेली असं तू कायला काळजी करते. नाही मला माझ्या लेकीला बघायचंय. अहो जर शोधायची असती एवढ्या दिवसात दिसली नसती का आपल्याला कुठं, नाहीतर आली असती परत. पण पोरगी अजून आली नाही. आपण आहे ना कुठं शोधली पण सापडली नाही. मग आपण आहे ना एक काम करू, पोलीस स्टेशनलाच जाऊ. तेच ना पोरीला बरोबर शोधते. बरं तू म्हणती तर तसं करू आपण. चल पोलीस स्टेशनला जाऊ आपण. चला बरं. हो देशपांडे, काय झालं आपल्या ते पहिले केसचं? साहेबांचा फोन येतोय मला सारखा. अहो साहेब सरकारी काम आहे, वेळ तर लागणारच ना. बरं थांबा, मला फोन आता. साहेब येऊ का? हो साहेब हो साहेब. हो शांत बसा, पोलीस स्टेशन आहे, तुमच्या बापाचं घर नाही. चालली उठून तोंड घेऊन. साहेब फोनवर बोलतायत, कळत नाही का? साहेब हा बोला, काय म्हणताय? अहो 2 दिवस झाले हो, पोर घरीच नाही आली. कुठं गेली बघा ना तेवढी. साहेब मी हात जोडते, पदर पसरते, पण माझ्या लेकीला शोधा. साहेब माझ्या लेकीला शोधा. 2 दिवस झाले आता आले का इथं तोंड घेऊन? अहो आम्हाला वाटलं गेली असं ना त्या मामा का शेजारी पाजारी कोणाक म्हणून. अहो गेली असं पळून. नीट बघा पाहुण्यांकडे. अहो समध्यांक पाहिलं हो, पण पत्ता नाही लागला म्हणून तुमच्याकडे आलो. अहो तिच्याने 2 दिवस झाले काही खाल्लं नाही हो. बरं नाव सांगा तिचं नाव ना गुड्डी. तसं नाही, पूर्ण नाव सांग. सुषमा बजरंगा शिंदे. बरं तिचं वय किती? फोटो आहे का एखादा? फोनावर काही संशय? फोटो आहे ना, हे बघा ही. अहो लई हुशार आहे हो, 13वीला जाती. लई हुशार आहे माही पोर. हुशार कळतंय ना, कळतंय. पहिले कधी पळून बिळून गेलती का ती? तिचं कुठं काय लपड होतं का? ओ साहेब असं कसं बोलू शकता तुम्ही? अहो माझी गुड्डी जर रस्त्याने चालली ना तर नाकाच्या सरळ रेषेत चालायची. तुम्ही असं काही पण बोलू शकता. हो बघा ना ते काय म्हणतात. अहो साहेब लई हुशार आहे हो पोरगी. अहो 2 दिवस झाले हो, तिच्या आईने घास काय असं खाल्ला नाही हो. तेवढं बघा ना. बरं नका सांगू. देशपांडे घ्या, काय म्हणतात ते लिहून घ्या. मोबाईल नंबर पण घ्या त्यांचा. बरं साहेब लई उपकार होतील पाया पडतो. बरं निघा आता तुम्ही. साहेब काही करू माझ्या लेकीला शोधा. साहेब माझ्या निघा तुम्ही, निघा. लई जीव आहे हो तिच्यावर, लई हुशार आहे माही पोर साहेब. बरं नका सांगू, निघा आता. यायला सगळं कुठून भिकाऱ्यांना स्वतःच्या मुलींवर संस्कारही करता येते. यांचं कुत्रं हरवलं आलेच आपल्याकडे, यांचं मांजर हरवलं आलेच आपल्याकडे. देशपांडे काय आपल्याला तेवढीच काम आहे का यांच्या गटारी साफ करायला? जाऊ द्या साहेब, चालूच असते. चालला चहा घेऊ.
अगं सुनबाई येईन की आपली पोर. लेख नाही तर घराला घर पण नाही हो. अगं सुनबाई मला तरी करमत का ग. तुमची लाडाची नाच होते ना, कुठे गेली अजून? अगं येईन सुनबाई. कुठे जीव माय बापा खेळ मांडला. अगं तुम्हाला माहिती का काय ग, काय झालं? अगं ती गल्लीतली मीराबाई नाही का, तिची पोर पळून गेली म्हणते. काय 2 दिवस झाले तपास नाही तिचा. काय सांगते, त्यांचं खानदानच तसं आहे. आजीचा लय गुणगान गात होती, माझी नात अशी माझी नात तशी, आता गेली पळून. आई बापाला तर लेकीचा मोठेपणा होता, आता गेली गुड्ड्यासोबत पळून. अगं मी आता लय मोठं स्थळ आणलं होतं तिला. बरं झालं बाई, नाही तर स्वतःच्या पायावर कुऱ्हाड पाडून घेतली असती. काय करीत होतं ग ते पोरगाव? अगं लय मोठ्या हुद्द्या होतं ते. म्हणलं यांची गुड्डी लय हुशार आहे, पण काय आता बरं झालं मरू दे. बोल ना. चला कामाला जायला उशीर होतोय. खेळ मांडला. खेळ मांडला. खेळ मांडला. सांडली गाडीत भात घेतला बसा तुझा, तूच वाट राखीव. हॅलो, काय सापडली? कशी गुड्डी माई? अहो काय झालं? अहो गुड्डी आपली सापडली. पोलीस स्टेशनला आहे. पोलिसांचा फोन आला. तू चल लवकर, पहिले आपण जाऊ. हो, आपली गुड्डी सापडली. देवा, ते लय उपकार झाले. लेक मला सापडली. चला बरं आधी पोलीस स्टेशनला जाऊ. चला चला. गुड्डी, बघ आपली गुड्डी. बघा की आपली गुड्डी. हो मागवा मागवा, त्या बाकडेच मागवा. हो बघ गुड्डी भेटली आपली. बघा की आपली गुड्डी. हो साहेब, आम्हाला आमच्या गुड्डीला भेटायचं. गुड्डे तिकडे काय करता? इकडे ना गुड्डे. ओ मी काय सांगतो ते नीट 1 मिनिटात ऐका. हे बघा, तुमच्या मुलीने तुमच्या विरोधात तक्रार लिहिली. तिने याच्यात लिहिलं आहे का ती 18 वर्षाची पूर्ण झाली, तिचे निर्णय ती स्वतः घेऊ शकते आणि तिने तिच्या आवडत्या व्यक्तीसोबत तिच्या मर्जीने लग्न केले. खोटं असलं ते हे बघा तिचं मॅरेज सर्टिफिकेट. काय सांगत ते? गुड्डे, अरे खोटं सांगत ते. साहेब तुम्ही खोटं नका बोलू. तुम्हाला खोटं वाटत असलं ना तिच्या तोंडून ऐका. ओ साहेब, माझं वय वर्ष 18 पूर्ण आहे. मी माझे निर्णय स्वतः घेऊ शकते आणि मी माझ्या मर्जीने माझ्या आवडती व्यक्तीसोबत लग्न केलंय. म्हणून यांना शांत बसायला लावा आणि जर जास्त बडबड करीत असले ना आत टाकून द्या. काय बोलती पोरी तू? अगं काय तू जिबला हाड आहे का नाही? आओ, जास्त बडबड करीत असले ना आत टाका सरळ. मला काही विचारू नका. साहेब तुम्ही सांगा ना. लयची हो तिच्या मावा, लयची. तिच्या तोंडून गुड्डे,
तुमचं काम झालं ना, निघा आता तुम्ही. साहेब असं ना करू तुम्हाला एकदा सांगितलं कळत नाही का? निघा. अगं गुड्डे ऐक की पोरी. ऐक ना सर यांना आठ टाकाव. तुम्हाला सरळ अटक आहे बरं का? निघा अहो, तुम्ही. काय त्याचा तुकडा आहे हो माया. साहेब ऐका ना हो. तुम्हाला एक सांगितलं कळत नाही का? निघा म्हटलं ना एकदा. ए गुड्डे ऐक ना ग, चल ना घरी आपल्या. निघा ना, काय लहान डोक्यात ताप करता. निघा आता. गुड्डे ए गुड्डे, अगं काय लिहिलंय ग याच्यात? काय तर म्हणे आई बापापासून धोका आहे तुला. अगं गुड्डे, गाराचा पाऊस झाला ना, लहान होती तू लहान, माझ्या सगळं गुराखं यायची. अगं अख्ख्या गारा मी अंगावर घेतल्या, पण तुझ्या अंगाला गार नाही लागून दिले ग. अगं या आताच्या पोटासारखे जपलं ग गुड्डे तुला. आणि तू काय सांगते माझ्या बापापासून धोका आहे. गुड्डे काय घासं वागली गुड्डे. अगं गुड्डे, बापासाठी काळीच होती का गुड्डे तू? किती हा बाकी बापी बी किती हा बाकी आहे. महाराज सांगत होते की जीवनात कधीतरी कन्यादानाचं पुण्य घेतलं पाहिजे, पण नाही माझ्या नशिबात ते. कुठे ये ना ग गुड्डे, मी तुला ना खांद्यावर घेतो. गुड्डे ऐ गुड्डे, चल ना आपण कुकू चिकू खेळू. गुड्डे ऐ, अगं बापासाठी ये ना ग. काय म्हणतील भाऊकीची लोक, काय म्हणते. अगं लय अभिमान होता ग मला गुड्डे तू. गुड्डे तू लगीन पळून नाही गेली. गुड्डे तू लगीन करून नाही गेली. गुड्डे जिवंतपणी या बापाला मारून गेली का गुड्डे. अगं मी फाटका होता तुझा बाप, फाटका. लई लगीनाचं स्वप्न पाहिलं तुझ्या आईने आणि मी. काही दिवस दाखवलं ग. माझं जाऊ दे ग. अगं 9 नाड्या तोडल्या ग त्या आईनं तुझ्यासाठी. आताचा पाळणा केला, तुझी टाळू भरली. काय वाटत असेल ग. अगं मानवर करून फिरायचो मी गावात चौकात ग. आता लोक चितू करून थुकत असतील का माझ्याकडं. काय उपयोग आहे जगून माझा. गुड्डे नाही ग, एक दिवस तुझ्याशिवाय राहू शकत नाही का गुड्डे. गुड्डे गुड्डे का वागले. गुड्डे गुड्डे ये ना ग. गुड्डे नाही बाप राहू शकत ग तुझ्याशिवाय. गुड्डे गुड्डे ये ना ग. या बापासाठी एकदा ये ना. अगं लय मोठं लगीन करतो तू. जमिनी काव लागली की तू, पण ये ना ग गुड्डे. बापासाठी ये. नाही ना यायचं तुला, नाही जगायचं मला आता. काय जगून उपयोग आहे. नातेवाईक पावकी गावातली माणसं काय म्हणत आहे, याची पोर पळाली, याची पोर पळाली. नाही जगायचं मला, नाही जगायचं, नाही जगायचं मला. मी मरतो औषध घेऊन. दाखविना कधी कुणा डोळ्याला पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला. वटामध्ये हसू जरी कणावा घडी भर तू जरा ऐक त्याची घापर.
अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर काय नाही झालं आपली लीक अरे पोरा उठ. यांनी वीज घेतलंय. यांची अवस्था खूप नाजूक आहे. यांना ताबडतोब आयसीयूमध्ये शिफ्ट करावं लागेल. तुम्ही पैशांची तयारी करा, मी येते. डोळ्यातलं पाणी झिजू झिजू संसार एक पाऊल पुढे यायचं नाही आता. होय माग होय कशाला आली अगं तो भाभी अंतरुणाला खेळायला ग कशाला आली काळं तोंड घेऊन निघ. अगं काय कमी केलं होतं का तुला काय कमी केलं होतं 9 महिने तुला पोटात वाढवलं. अगं आई माझं ऐक ना बस एक शब्द बोलू नको. अगं बापाने जीवाचं दान केलं ना ग पोरी तुझ्यासाठी. माय लेक लय हुशार आहे. तिला आहे ना मी मोठं झालं ना लय मोठे ऑफिसर करणार आहे. माय पोरगी ना नाव लय मोठं करणार आहे असं म्हणत तो बाबा आयुष्यभर झिजला ग आयुष्यभर झिजला. रक्ताचं पाणी केलं हाडाची काढ केली पण तुला वाढवलं ग त्या बापानी. आता काय केलं अगं आई एक शब्द बोलू नका तू. अगं सोन्यासारखा संसार होता ना ग सोन्यासारखा संसार एका दिवसात सगळं उद्ध्वस्त केलं. तुला जन्मालाच का घातली आज मला पस्तावा येतोय. तुला 9 महिने पोटात वाढवले पण चांगले पाक फेडले ग बाई चांगले पाक फेडले आई बापाचे. अगं बघ ना त्या बापाची अवस्था. माझा पण पांढर व्हायची वेळ आली आता. कशाला आली ग तू. निघ तू निघ 1 मिनिट पण इथं थांबायचं नाही. निघ आता तुही काही गरज नाही निघ. अगं आई अहो टाकी पाहिलं मंडळी आमच्या पोरीने आज एक चूक केली. तिच्या या एका चुकीमुळं आमचं अख्खं घर उद्ध्वस्त झालं. तिचा बाबा अंथरुणाला खेळला आमची पोरगी चुकली. आमच्या पोरीने लई मोठी चूक केली. आज आमच्या घराची ही परिस्थिती झाली. आमची पोरगी चुकली. पोरीनं तुम्ही चूक करू नका ग तुम्ही चूक करू नका. देवा घर जपलेलं झाड फांदी जीवा पाड भाव बंध माया रीत त्याच्या मनाची कवाड. धन्यवाद मंडळी. खरं तर हा योगेशचा रोल होता पण तो वेळेवरती नाही आल्यामुळे मला हा रोल करावा लागला. धन्यवाद. श्रीराम नाट्य मंडळातील सर्व कलाकारांना विनंती की आपण 2 मिनिटं स्टेजवर यायचंय. लेक सुखात
सुखाचं नंदनवन लेक तुळस वृंदावन लेक सुखाचं नंदनवन लेक तुळस वृंदावन लेक टिपुराचं चांदण लेक गारव्याचं चंदन लेक टिपुराचं चांदण लेक गारव्याचं चंदन